मित्रांनो, चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण जाणून घेऊया तूळ राशीचं येत्या 30 दिवसांचं फळ. यात करिअर, पैसा, आरोग्य, प्रेम, कुटुंब आणि अभ्यास यांचा समावेश आहे. चला सुरू करूया. तूळ राशीच्या मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, येत्या 30 दिवसांत तुमच्या आयुष्यात काय बदल होऊ शकतात? तुम्ही नवीन संधी, प्रेम किंवा यश मिळवण्यास तयार आहात का? मी तुम्हाला तूळ राशीचं सविस्तर फळ सांगणार आहे. हा काळ तुमच्यासाठी कसा असेल? करिअर, पैसा, प्रेम आणि आरोग्य याबद्दल जाणून घ्या. व्हिडिओच्या शेवटी कॉमेंट करा, तुम्हाला काय जाणून घ्यायचं आहे, मी टिप्स देईन. सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. मित्रांनो, हा कलियुग आहे. लोक इथे स्टेटस आणि कर्मकांडे दाखवतात, पण खरी गोष्ट ही आहे की एक दिवस सर्वांना जावंच लागतं. तरीही लोक एकमेकांचं आयुष्य कठीण करतात. कोणी दुःख देतं तर कोणी सुख. आईवडिलांनी सगळं सांभाळलं तेव्हाच आयुष्य हलकं वाटतं. पण आता तुमच्या हातात आहे स्वतःचं भविष्य घडवणं. सकारात्मक राहा, कारण तुमची ऊर्जा आणि मेहनतच तुम्हाला यश मिळवून देईल. कमेंट्समध्ये सांगा, तुम्ही तुमच्या आयुष्यात सकारात्मक कसं राहता? तूळ राशी शुक्राची आहे, जी समतोल, प्रेम आणि सौंदर्याचं प्रतीक आहे. 15 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर हा काळ तुमच्यासाठी मिश्रित पण जास्त सकारात्मक असेल. पंचांगानुसार हा आश्विन आणि कार्तिक महिना आहे. महत्त्वाचे ग्रह. सूर्य 17 ऑक्टोबरला तुळेत येईल. थोडी कमी ऊर्जा, पण तुळ संक्रांती शुभ. गुरु 18 ऑक्टोबरला कर्केत स्ट्रॉंग, करिअर आणि यशासाठी उत्तम. मंगळ 27 ऑक्टोबरला वृश्चिकेत, पैसा आणि आत्मविश्वास वाढवेल. बुध 24 ऑक्टोबरपासून वृश्चिकेत, संवाद चांगला. शुक्र कन्येत कमजोर, प्रेमात सावधानी. शनी मीनमध्ये, आरोग्य आणि शत्रूंकडे लक्ष. राहू आणि केतू. राहू 5व्या घरात क्रिएटिव्हिटी, केतू 11व्या घरात लाभ. 2025 मध्ये ग्रहण मार्च आणि सप्टेंबरमध्ये होते, त्यामुळे हा काळ स्थिर आहे. मुलांना अभ्यासात फोकस, तरुणांना जॉबच्या संधी आणि वृद्धांना आरोग्याची काळजी. सकारात्मक रहा, यश मिळेल. 15 ते 21 ऑक्टोबर नवीन सुरुवात. हा आठवडा थोडा आव्हानात्मक पण शुभ. करिअर. जॉबमध्ये अडचणी, पण बिझनेस वाढेल. वरिष्ठांशी वाद टाळा. नोकरी शोधणारे प्रयत्न वाढवा. पैसा. उत्पन्न चांगलं, पण खर्च जास्त. बजेट ठेवा. आरोग्य. मंगळामुळे ऊर्जा जास्त, पण अपघात टाळा. प्रेम. नवीन नातं सुरू होऊ शकतं. विवाहितांनी विश्वास वाढवावा. कुटुंब. नातेवाईकांसोबत वेळ घालवा, सपोर्ट मिळेल. अभ्यास. मुलांना अडथळे, मेहनत चालू ठेवा. 22 ते 28 ऑक्टोबर. प्रगती. गुरु 18 ऑक्टोबरला स्ट्रॉंग, करिअरला बूस्ट. करिअर. प्रमोशन किंवा जॉब चेंजच्या संधी, बिझनेसमध्ये रिस्क घ्या. पैसा. खर्च जास्त, पण गुरुमुळे स्थिरता. आरोग्य. पचनसंस्थेची काळजी घ्या, संतुलित आहार. प्रेम. गैरसमज होऊ शकतात, बोलून सोडवा. कुटुंब. भांडणं टाळा, भावंड मदत करतील. अभ्यास. फोकस कमी, टाइम टेबल फॉलो करा. 29 ते 4 नोव्हेंबर. स्थिरता आणि सावधानी. मंगळ 27 ऑक्टोबरला दुसऱ्या घरात, पैसा वाढेल, पण बोलणं सावध. करिअर. नवीन आयडिया ट्राय करा, पण सल्ला घ्या. पैसा. सेव्हिंग सांभाळा, खर्चावर नियंत्रण. आरोग्य. सूर्य कमजारमुळे ऊर्जा कमी, डाएट बॅलन्स ठेवा. प्रेम. शनीमुळे गैरसमज, विश्वास ठेवा. कुटुंब. थोडी भांडणं, गुरु मदत करेल. अभ्यास. तणाव, संयम ठेवा. 5 ते 13 नोव्हेंबर. सकारात्मक समारोप. 5 नोव्हेंबर कार्तिक पौर्णिमा, गुरु नानक जयंती, देवदिवाळी, पूजा आणि दिवे लावा. करिअर. गुरुमुळे प्रगती, बिझनेस वाढवा. पैसा. थोडा विलंब, पण नंतर चांगलं. आरोग्य. हंगामी आजार टाळा, काळजी घ्या. प्रेम. संवाद ठेवा, गैरसमज सोडवा. कुटुंब. सिनियर्सचा आदर करा, एकता वाढेल. अभ्यास. फोकस सुधारेल, मेहनत करा. पंचांग. 7 नोव्हेंबर रोहिणी व्रत, 8 नोव्हेंबर संकष्टी चतुर्थी, गणेश पूजा. कमेंट करा, तुम्ही हा आठवडा कसा प्लॅन करणार? प्रेम आणि वैवाहिक जीवन. तूळ राशीला प्रेमात संतुलन आवडतं. या दिवसांमध्ये प्रेमात गैरसमज टाळण्यासाठी मोकळेपणाने बोला. विवाहित जोडपांना मतभेद होऊ शकतात, पण संयम आणि प्रेमाने सर्व सोडवता येईल. नवीन नात्यांसाठी हा काळ चांगला आहे. विशेषतः तुमच्या जोडीदारासोबत रोमॅन्टिक मूड ठेवा. कदाचित एखादी डेट प्लॅन करा, यामुळे कुटुंबात आनंद राहील. करिअर आणि व्यवसाय. करिअरमध्ये गुरु आणि मंगळ तुम्हाला यश देतील. नवीन संधींसाठी तयार राहा. बिझनेसमध्ये नवीन प्लॅन बनवा, विशेषतः आठवडा 2 आणि 4 मध्ये. नोकरीत टार्गेट पूर्ण होतील, प्रमोशनचे योग आहेत. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या.
प्रॉपर्टी खरेदी किंवा गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला, पण कागदपत्र नीट तपासा. इतरांवर अवलंबून राहू नका. स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा. कमेंट करा, तुमचं करिअर गोल काय आहे? आरोग्य. आरोग्याकडे लक्ष द्या. सूर्य कमजोर असल्याने ऊर्जा कमी वाटू शकते. पचनसंस्थेची काळजी घ्या. गॅस किंवा पोटदुखी टाळण्यासाठी हलका आहार घ्या. खांदा किंवा पाठदुखीची शक्यता आहे, हलके व्यायाम करा. मानसिक शांतीसाठी ध्यान किंवा प्राणायाम करा. मुलं आणि वृद्धांनी विशेष काळजी घ्या. टिप: रोज सकाळी सूर्यनमस्कार करा. उपाय: सर्वांसाठी सूर्य, रोज सूर्यनमस्कार आणि रामनाम जप. गुरुवारी पिवळं दान करा. मंगळवारी हनुमान चालीसा. शुक्रवारी लक्ष्मीपूजा. मुलांना गणेश मंत्र अभ्यासासाठी. तरुणांना रिझ्युमे अपडेट करा. नवीन संधी शोधा. वृद्धांना नियमित चेकअप. फ्री गिफ्ट स्वीकारू नका. वडिलांचा आदर करा. कमेंट करा, कोणता उपाय तुम्ही करणार? मित्रांनो, हा होता तुमचा तूळ राशीफळ ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025. हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये तुमची राशी, अनुभव किंवा प्रश्न सांगा. सकारात्मक रहा. तुमचं यश तुमच्या हातात आहे.